मंडळी 2019 मधील निवडणुकात सरकार स्थापन करण्यात अपयश आल्यानंतर चहूबाजूने घेरलेले असताना देवेंद्र फडणवीस सभागृहात म्हणाले होते, मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूं लौट कर वापस आऊंगा। असंच एकदा सभागृहात आणि प्रचाराच्या भाषणात बोलताना ते म्हणाले होते, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन। या विधानांवरून सुद्धा त्यांना सभागृहात तसंच सार्वजनिक जीवनात भयानक ट्रोल केलं गेलं। त्यानंतर देवेंद्र फडणवीस परत कधीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार नाहीत असं सुद्धा जाहीररित्या अनेकांनी म्हटलं। पण आता कमबॅक करत देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत। महाराष्ट्रातील मोठमोठ्या नेत्यांना मागे टाकत तिसऱ्यांदा महाराष्ट्रातील राजकारणात महत्त्वाच्या पदावर राहणं त्यांनी साध्य केलं आहे। देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांबद्दल तुमची प्रतिक्रिया काय असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर मी त्यांचा पुन्हा बदला घेणार आहे, त्यांना मी पुन्हा माफ केलं, हाच माझा बदला असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। पण मंडळी, देवेंद्र फडणवीस यांनी जरी जाहीरपणे त्यांच्या विरोधकांना माफ केल्याचं वक्तव्य केलं असलं तरी सुद्धा अप्रत्यक्षरित्या त्यांनी 5 नेत्यांचा बदला घेतलेला आहे असं म्हटलं जातंय। मग कोण आहेत ते 5 नेते जे फडणवीसांच्या रडारवर होते, त्याचाच घेतलेला हा थोडक्यात आढावा। नमस्कार, मी प्रथमेश, तुम्हाला तर माहिती आपला विषयच म्हणजे राजकारणामध्ये कायमस्वरूपी कोणी कोणाचा शत्रू नसतो आणि कायमस्वरूपी कोणी कोणाचा मित्र नसतो। पण तरीही राजकारण म्हटलं की जिरवाजिरवी आलीच। आणि गेल्या 5-10 वर्षातील राजकारण बघितल्यानंतर आता कोण कोणाच्या पाठीत कधी खंजीर खुपसेल किंवा कोण कोणाचा टांगा कुठं पलटी करेल सांगता येत नाही। त्यातही आता देवेंद्र फडणवीस या धक्कातंत्र देण्याच्या राजकारणात सर्वांच्या पुढे निघून गेल्याचं दिसून आलंय। त्यातच आता त्यांच्या विरोधकांना नामोहरम केल्यामुळे फडणवीसांची प्रत्येक मूव चर्चेचा विषय ठरते। तर गेल्या काही काळात फडणवीसांच्या रडारवर असलेले नेते म्हणजे शरद पवार। आता तुम्ही म्हणाल फडणवीसांनी शरद पवार यांचा काय बदला घेतला, तर ऐका। शरद पवार हे महाराष्ट्रातील नव्हे तर देशाच्या राजकारणातील एक मोठं प्रस्थान। पण महाराष्ट्रात शरद पवारांच्या प्रत्येक वाराचा पलटवार देणारे देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच राजकीय जुगलबंदी रंगली। 2014 साली देवेंद्र फडणवीस यांची सरशी झाली। 2019 ला शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आणि आता 2024च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी महाराष्ट्रात महायुतीला आसमान दाखवलं। पण विधानसभा निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं उसणं फेडलं आणि भाजपला महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष म्हणून उभारी दिली। तर या विधानसभा निवडणुकीत केवळ 10 जागा जिंकून शरद पवार यांचा पक्ष सर्वात लहान पक्ष ठरला। पण राज्यात जेव्हा विधानसभा निवडणुकांचा जल्लोष सुरू होता तेव्हा शरद पवार यांनी महायुतीनं आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा असं म्हटलं होतं। तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना असं आव्हान दिलं होतं की तुम्ही सुद्धा तुमचा विरोधी पक्षनेत्याचा चेहरा ठरवून ठेवा, कारण तुम्ही विरोधात बसणार आणि सत्ता आमचीच येणार म्हणून। 2014 पासून शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातली नोकझोक महाराष्ट्र पाहत आहे। दोघांनाही त्यांचे समर्थक राजकारणातले चाणक्य म्हणतात। दरम्यान कधी वस्ताद डाव टाकायचा तर कधी त्या पैलवानाची सरशी व्हायची। पण आता 2024च्या विधानसभा निवडणुकीत फडणवीसांनी मागच्या सगळ्या मानापनाचा बदला घेत पवारांवर जोरदार प्रहार केला। इतका की आता राजकारणात शरद पवार उभारी घेतील की नाही याबद्दल शंका उपस्थित केली जाते आहे। यादीतलं दुसरं नाव आहे उद्धव ठाकरे यांचं। मंडळी, 2014 साली भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं। 2019 ला युतीला सर्वाधिक जागा मिळाल्या, पण मुख्यमंत्री पदावरून चर्चा फिसकटली, दावे प्रतिदावे केले गेले आणि याची परिणिती शिवसेना भाजप युती तुटण्यामध्ये झाली। या राजकीय संधीचा फायदा घेऊन शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत महाविकास आघाडी स्थापन केली। नंतर या आघाडीमधून शिंदे गट, अजित पवार गट बाहेर पडले हे आपल्याला माहिती आहे। दरम्यान 2019 साली युती तुटण्यासाठी उद्धव ठाकरेंनी भाजप आणि फडणवीसांवर असे आरोप केले होते की त्यांनी दिलेलं आश्वासन पाळलं नाही, त्यांनी शब्द फिरवला। पण 2019 साली उद्धव ठाकरे यांना नेमकं काय आश्वासन देण्यात आलं होतं हे काही समोर आलं नाही। पण तेव्हापासून उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना घेरण्याची एकही संधी सोडली नाही। शिंदे यांना हाताशी धरून फडणवीस यांनी सरकार स्थापन केल्यानंतर हा विरोध अधिक वाढला। असं म्हटलं जातं की भारतीय जनता पक्षाने, केंद्र, फडणवीस यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांची समजूत घालण्याचा प्रयत्न खूप केला, पण उद्धव ठाकरे त्यांच्या मतावरती ठाम राहिले। मग आशिष शेलार यांनी सुद्धा एक वक्तव्य केलं होतं की त्यांना धडा शिकवणं गरजेचं होतं। त्यानंतर उद्धव ठाकरे आणि भाजप व खास करून फडणवीस यांच्यातली दरी अधिकच वाढली होती। पण तरीही पुढे जाऊन कुठेतरी त्यांच्यातले संबंध सुधारतील असं बोललं जात होतं। पण मागच्या काळात झालेली टोकाची टीका आणि सध्या विधानसभेत भाजपाला मिळालेलं एकूण संख्याबळ पाहता त्यांच्यासाठी आता उद्धव ठाकरे जास्त महत्वाचे ठरणार नाहीत असं म्हटलं जातंय।
एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन तसंच सध्या विधानसभेला फटका देऊन फडणवीसांनी मुंबईमधून ठाकरे गटाचं वर्चस्व कमी केलंय असं म्हटलं जात आहे आणि याचा त्यांना मुंबई महानगरपालिका निवडणुकीत फायदा होणार असं बोललं जात आहे। तर अशा रीतीनं फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या बाबतीत त्यांचा बदला घेतला असं जाणकार सांगतायत। पुढे लिस्टमधील तिसरं नाव आहे जयंत पाटील यांचं। राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांनी महाविकास आघाडी स्थापन करत 2019 मध्ये महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं। त्यावेळेस देवेंद्र फडणवीस हे विरोधी बाकावर बसले, पण सभागृहामध्ये बोलताना जयंत पाटील त्यांना म्हणाले की तुम्ही म्हणाला होता की मी पुन्हा येईन, पण माघारी येऊन तुम्ही कोणत्या बाजूला बसणार हे तुम्ही काही त्यावेळेस सांगितलेलं नव्हतं असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा चिमटा काढण्याचा प्रयत्न केलेला होता। दरम्यान विरोधी बाकावर बसल्यावर विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांना घेरण्याची एकही संधी सोडलेली नव्हती। तेव्हा सुद्धा जयंत पाटील यांनी आम्ही टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतो असं म्हणत विरोधकांना डिवचलेलं होतं। आता सध्या त्या दोघांमधील आरोप प्रत्यारोपांवरती भाष्य नको, पण जयंत पाटील यांचं यंदाच्या विधानसभा निवडणुकीत घटलेलं मार्जिन आणि जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असताना शरद पवार गटाची विधानसभेला झालेली वाताहत हा सुद्धा फडणवीस यांनी त्यांचा अप्रत्यक्षपणे घेतलेला बदलाच आहे असं म्हटलं जात आहे। पुढे लिस्ट मधले चौथे नेते आहेत ते म्हणजे संजय राऊत। म्हणजे 2019 पासून ज्या घडामोडी घडल्या त्यामध्ये संजय राऊत हे सर्वाधिक वेळा माध्यमांमध्ये राहिलेले नेते होते। त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी त्यांना 100 दाऊद और एक राऊत हे बिरुद राऊतांनी मिळवलं। भारतीय जनता पक्षाला आणि त्यातल्या त्यात देवेंद्र फडणवीस यांना सर्वात जास्त आणि थेटपणे कुणी शिंगावर घेतलं असेल तर संजय राऊत यांनी। तेव्हापासून ते सकाळी 9 वाजताच टेलिव्हिजनवर दिसायला लागले। सत्तेत असताना सुद्धा आणि सत्तेत नसताना सुद्धा राऊत यांनी भारतीय जनता पक्षावरती जोरदार टीका केली। देवेंद्र फडणवीस यांना तर सुट्टीच दिली नाही। असं म्हटलं जात होतं की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जो दिरावा निर्माण झाला त्याला संजय राऊत यांचं दररोज टेलिव्हिजनवरती स्टेटमेंट देणं कारणीभूत होतं, अशी ही शिंदे गटातील नेत्यांनी टीका केली आहे। तसंच महाविकास आघाडी निर्माण होण्यामध्ये संजय राऊत यांचाही मोठा वाटा होता असं म्हणतात। 2022 साली उपमुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस कधीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत असं सुद्धा संजय राऊत म्हणत होते, पण हे विधान साफ खोटं ठरवत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी संजय राऊत यांचं म्हणणं खोटं ठरवून बदला घेतला असं म्हटलं जात आहे। तर आता या लिस्ट मधलं शेवटचं नाव आहे नाना पटोले यांचं। म्हणजे भारतीय जनता पक्षाला सोडून नाना पटोले काँग्रेसमध्ये गेले, राज्याचे प्रमुख झाले। तसं तर नाना पटोले आणि देवेंद्र फडणवीस दोघेही विदर्भातले, त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक येणाऱ्या काळामध्ये विदर्भाचा राजा कोण हे सुद्धा ठरवणारी होती। इतर 4 जणांसारखं नाना पटोले आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये राजकीय जुगलबंदी रंगली नाही, पण नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या समोर विदर्भाच्या निमित्तानं लोकसभेला नक्कीच आव्हान उभं केलेलं होतं। लोकसभेला नाना पटोले यांच्या नेतृत्वात माहितीची पिछाड झाली, पण विधानसभेला जबरदस्त मोर्चेबांधणी करत फडणवीसांनी फिल्डिंग लावली ती इतकी टाईट होती की इतर उमेदवारांचा सोडा स्वतः नाना पटोले यांचा अल्पमतानं विजय झाला। आणि आता तर निराश झालेले नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घेऊन राहुल गांधींकडे गेल्याचं बोललं जात होतं। तर या 5 नेत्यांना नामोहरण करून फडणवीसांनी त्यांच्यावरील टीकेचा बदला पूर्ण केला असं बोललं जात आहे। पण याबद्दल तुमचं मत काय आहे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।